अशा बातम्या येत आहेत मीडियात। मंडळींनी नीट ऐकून घ्या। हा जी.आर. निघाल्यानंतर अनेकांनी आपापल्या पद्धतीनं जे आहे हायकोर्टाकडे धाव घेतली। त्यातल्या काही लोकांनी जे आहे PIL केलं, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, हायकोर्टात। आम्ही त्यांना सांगितलं की हे चुकीचं होईल। म्हणजे आमचे जे वकील होते, अनेक वकिलांशी जे आहे आम्ही 8-10 दिवस समीर भाऊ आणि ते रात्रंदिवस चर्चा करतात। त्यांनी सांगितलं आपल्याला PIL नाही करायचा, आपल्याला रीट करायचं। हे कोर्टातले जे आहेत विषय आहे। आणि मग काय करायचं? मग ज्यांनी PIL केले होते त्यांनी परवानगी मागितली की ठीक आहे, आम्हाला तिकडे रीट करण्यासाठी आम्हाला मुभा द्यावी। आणि त्यावेळेला जे आहे कोर्टाने सांगितलं त्यापेक्षा जे आहे मी आता इथे तुम्हाला नाकारतो, तुम्ही रीट मध्ये जा। त्यामुळे चुकीचा गैरसमज लोकांमध्ये पसरतो आहे। आतापर्यंत आम्ही 4 ते 5 रीट ऍप्लिकेशन्स केलेली आहेत। एक केलेला आहे कुणबी सेनेच्या वतीनं, दुसरा केलेला आहे हे नाभिक समाजाच्या वतीनं, तिसरं माळी महासंघाच्या वतीनं केलेला आहे, चौथं समता परिषदेचे आमचे एक अधिकारी आहे म्हणली त्यांच्या वतीनं केलेला आहे। असे आणखीन 2-4 असे 5-7 रीट ज्याला आपण म्हणतो ते आपण केलेले आहे। आणि आता त्याची सुनावणी सुरू होईल आणि अतिशय काळजीपूर्वक जे आहेत हे सगळे रीट आपण ज्यांनी केलेले आहेत त्यांचे वकील काळजीपूर्वक आपण नेमलेले आहेत, अतिशय उत्कृष्ट आहेत। आणि मला खात्री आहे की निश्चितपणे आपली मागणी आहे, एक तर हा जी.आर. मागे घ्या किंवा आवश्यक त्या सुधारणा त्या जी.आर. मध्ये करा, ही आपली मागणी आहे। त्याच्यामध्ये मला वाटतं की निश्चितपणे जे आहे आम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, एक इतिहास माहिती असायला पाहिजे म्हणून सांगतो तुम्हाला। मंडल आयोगाच्या अगोदर वेगवेगळ्या राज्यांनी आपापल्या परीनं वेगवेगळ्या समाजांना आरक्षण दिलं। त्यावेळी BD देशमुख कमिटी फार वर्षापूर्वी नेमली। मराठा समाजाला द्यायचं की त्यांनी सुद्धा सांगितलं देता येणार नाही। कालेलकर हे आणखी तुम्हाला 340 कलम आहे संविधानातलं, बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की हा ओबीसी समाज ज्याच्यामध्ये आज देशामध्ये हजारो जाती आहेत, आपल्या इथे 374 जाती आहेत। हा अतिशय गरीब आहे, अडचणीतला आहे। त्यांची माहिती गोळा करा, आयोग निर्माण करा आणि यांना आरक्षण द्यायला पाहिजे। 341 मध्ये त्यांनी दलित समाजाला आरक्षण द्या म्हणून सांगितलं, 342 मध्ये आदिवासी समाजाला द्या म्हणून सांगितलं। 1.5-2 वर्ष झाल्यानंतर सुद्धा भारत सरकारनं आयोग नेमला नाही। म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी भारत सरकारचा
जो राजीनामा दिला त्याच्यामध्ये त्यांनी जी 3-4 कारणं लिहिली त्याच्यामध्ये हे एक प्रमुख कारण होतं की मी सांगून सुद्धा या गरीब समाजासाठी आयोग नेमला गेला.